जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरुसज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्। कर्मोपासनज्ञानविवेकवैराग्यदायिने रामहनुमद्रूपाय रामदासाय वै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती, तेथे माझी वित्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमस्कार। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीनं सर्व श्रोत्यांना सादर जय रघुवीर। श्री सद्गुरु स्तवन या विषयाचं चिंतन आपण करत आहोत। सद्गुरु कुणाला म्हणायचं, कोणत्या लक्षणांनी युक्त असणाऱ्या महापुरुषाला सद्गुरु म्हणता येतं, याचं श्रीमद ग्रंथराज दासबोधाच्या अंतर्गत जे काही विवेचन आलेलं आहे, जो काही उपदेश आलेला आहे, त्याला अनुसरून आपण चिंतन करत आहोत। त्यामध्ये ज्ञान, वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा या लक्षणांचा आपण उहापोह केला आणि त्यामधील मर्यादा या लक्षणाचं चिंतन आपण कालपासून प्रारंभ केलेलं आहे। मर्यादा या शब्दाचे दोन अर्थ आपण पाहिले। पहिला अर्थ म्हणजे प्रतिष्ठा, गौरव। आपल्या चिंतनासाठी त्याचा एक आपण असा अर्थ घेऊ की पराकाष्ठा, एखाद्या सद्गुणाची पराकाष्ठा, या अर्थानं मर्यादा हा शब्द आपण काल पाहिला। आणि त्याचा दुसरा अर्थ सीमा, हद्द। कुठल्याही गोष्टीची एक हद्द असते, एक मर्यादा असते, ती मर्यादा म्हणजे ती सीमा, या अर्थानं पाहायचं। प्रतिष्ठा किंवा पराकाष्ठा या अर्थानं आपण आत्तापर्यंत जेवढे काही लक्षणं सांगण्यात आली त्याची पराकाष्ठा कशी असते सद्गुरूंपाशी, त्या सर्व सद्गुणांनी ते परिपूर्ण कसे असतात याचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रामध्ये ते कसं पाहायला मिळतं हे आपण काल थोडक्यात पाहिलं। ज्ञानाची पराकाष्ठा आहे, वैराग्याची आहे, भक्तीची पराकाष्ठा आहे, स्वधर्म कर्म त्याची पराकाष्ठा, साधनेची पराकाष्ठा, अखंड साधना चालू असते, कथा, भगवंत स्वतः कथेला, मारुतीरायांसारखे स्वतः कथेला येतात, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाडण्या असं समर्थ सांगतात, ती त्यांनी कशी नेली होती हे पाहिलं। आणि एका निरूपणाच्या आधारावर शिष्याला त्यांनी ब्रह्मपदाची प्राप्ती कशी करून दिली, विश्वंभरत्व कसं दिलं हेही आपण पाहिलं। श्रवण मनन हेही ते करताना आपण पाहिलं। नीती न्याय आदी विषय, त्याची प्रतिष्ठा समर्थांनी कशी केली। आणि त्याचप्रमाणे इतर जे सद्गुरू, इतर संत जे सद्गुरू पदावर होते त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये ते केलेलं आहे। ते आपल्याला त्यांच्या चरित्राचं परिशीलन केलं तर समजू शकेल। आता आपण मर्यादा या शब्दाचा दुसरा जो अर्थ आहे, सीमा, सीमारेषा, त्या अर्थानं हा विषय आपण बघणार आहोत। ह्या दृष्टीनं जर विचार केला तर स्वधर्म कर्म या संदर्भामध्ये सीमारेषा या अर्थानं मर्यादा हा शब्द येतो। आचरणाची काहीतरी एक सीमा असते। काल आपण उदाहरण पाहिलं होतं, शिवाजी महाराजांची जी पत्र आहेत त्या पत्रामध्ये
पत्र समाप्तीच्या ठिकाणी एक शिक्का असायचा आणि त्याला म्हटलेलं असायचं मर्यादेयम विराजते. म्हणजे काय, आता ही लेखनसीमा झाली. मर्यादा इयम विराजते. विराजते म्हणजे शोभून दिसते. म्हणजे काय, एवढं जे पत्र लिहिलेलं आहे आता याच्यापेक्षा जास्त लिहिणं उचित होणार नाही. त्यामुळं इथंच थांबणं हे पत्राच्या दृष्टीनं शोभून दिसतं. अधिक लिहिण्याची आवश्यकता नाही आहे आणि म्हणून मर्यादेयम विराजते. आणि तिथं तो शिक्का म्हणजे ती मुद्रा लावली जात असे, जेणेकरून त्याच्या जर खाली काही लिहिलं गेलं असेल तर ते अधिकृत नाही आहे, त्याच्या वरचं जे काही आहे तेवढंच अधिकृत आहे असा त्याचा अर्थ. मर्यादा कशा सांभाळल्या जातात ह्याचं उत्तम उदाहरण आपल्याला संतांच्या चरित्रातून पाहायला मिळतात. भगवंतांनी स्वतः मर्यादा पुरुषोत्तमाचा अवतार घेतला होता, त्याच्याही चरित्रातला थोडासा भाग आपण बघूया. आणि त्या भगवंतांनी जे आदर्श प्रस्थापित केले तसेच आपले संत सत्पुरुष त्या आदर्शांवर चालत राहतात सद्गुरू या भावनेनं आणि जगाचा उद्धार करत राहतात. ह्याच्याबद्दल आपल्याला चिंतन करायचं आहे. एकदा आपण व्यवहारामध्ये आलो की आपल्याला त्या व्यावहारिक भूमिकेनुसार ती बंधनं पाळावी लागतात. मग तो कोणीही महात्मा असो किंवा तो सामान्य प्रापंचिक मनुष्य असो. महात्मा जरी तो असला, महात्मा कशाला हो, भगवंताचाच रामराय हे अवतार आहेत. भगवंतांनी मर्यादा पाळल्या की नाही म्हणून तर त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. म्हणून कोण कितीही जरी मोठा असला, त्याला आत्मज्ञान झालं असलं, मी सर्वत्र मीच नटलेला आहे, विश्वंभर कालचा शब्द, हा जरी त्याचा अनुभव असला तरी व्यवहारामध्ये मात्र त्याला व्यवहार नीट चालण्याच्या उद्देशानं त्या भूमिकेनुसार ती बंधनं पाळावी लागतात. त्या चौकटीमध्येच काम करावं लागतं. ही मर्यादासुद्धा सद्गुरू स्वतः जरी मी आकाशापेक्षाही मोठा हा त्यांचा नित्य अनुभव असला तरीसुद्धा व्यवहारासाठी समाज जीवन नीट चालावं म्हणून ते त्या मर्यादा पाळतात. केवळ परमहंस जे असतात तेच मात्र मर्यादांच्या पलीकडे असतात, पण त्यांचं कार्य वेगळं असतं. म्हणून त्यांना अवधूत परमहंस असे शब्द आपण वापरतो. पण लोकांमध्ये मिसळून लोकांसारखे राहून जीवन जगणारे संत सत्पुरुष सद्गुरू हे मात्र लोकाचारानुसार आपल्या मर्यादा सांभाळून वागतात. ह्या अर्थानं पण मर्यादा हा शब्द फार महत्त्वाचा आहे. इथं समर्थांना मर्यादा या शब्दाच्या अंतर्गत लोकाचाराचा विध्वंस न करणं हे अभिप्रेत आहे. कारण शेवटी लोकाचार हा सगळ्यांनाच पाळावा लागतो. रामरायांच्या चरित्रामध्ये म्हणूनच त्यांनी मर्यादांचं पालन केलेलं आहे आणि तो एक मोठा आदर्श सगळ्यांच्या समोर प्रस्थापित केलेला आहे. एक आपण छानसं उदाहरण बघूया. सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराजांच्या चरित्रातलं हे एक उदाहरण आहे. श्रीधर स्वामी हे आत्मनिष्ठ ब्रह्मनिष्ठ महात्मा होते, परमहंस परिव्राजक होते आणि त्यांच्या संसर्गात आलेले अनेक लोक साधक ह्यांना त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या पावित्र्याचा, त्यांच्या वैराग्याचा, त्यांच्या उपस्थितीचा पारमार्थिक उन्नती होण्यासाठी खूप मोठा लाभ झाला. त्याच्यातीलच पुण्यामध्ये बरीच वर्ष राहिलेले एरंडे स्वामी म्हणून एक होऊन गेले. हे श्रीधर स्वामींच्या संसर्गात आलेले होते, संपर्कात आलेले होते आणि स्वामीजींच्या चरित्राचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. आध्यात्मिक प्रगतीसाठी त्यांना त्यांचं सहकार्य झालं, लाभ झाला. पण यथावकाश या एरंडे स्वामींनी
नंतर संन्यास घेतला आणि तोही दंडधारी संन्यासी ते झाले. आपल्याकडे दंडधारी संन्यासी हा सर्वात श्रेष्ठ मानला गेलेला आहे. संन्यास आश्रम हा श्रेष्ठच आहे, पण त्याच्यात जर दंड ग्रहण केला तर तो त्याहून श्रेष्ठ मानला गेलेला आहे, दंडधारी संन्यासी. श्रीधर स्वामींचा संन्यास हा विद्वत संन्यास आहे, दंडधारण नाही आहे त्यामध्ये. पण ह्या एरंडे स्वामींनी काय शिरोळकर स्वामींकडून म्हणजे शंकराचार्यांकडूनच संकेश्वरच्या यांच्याकडून दंड ग्रहण केलेला आहे. आजही त्यांचा मठ पुण्यामध्ये आहे. हा दंड काय आहे? याला विष्णुदंड किंवा विष्णुलिंग म्हणतात, विष्णूचं चिन्ह. आणि दंड धारण केलेला संन्यासी हा विष्णू स्वरूप आहे असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. म्हणून त्या संन्यासाचं एवढं महत्त्व. मर्यादा हा विषय आपण बघत आहोत. तेव्हा श्रीधर स्वामी जेव्हा कर्नाटकातील वरदपूर आदी गावांमधून जेव्हा महाराष्ट्रात येत आणि पुण्यामध्ये येत आणि ह्या एरंडे स्वामींना भेटत, जेव्हा त्यांनी दंड ग्रहण केला हे कळलं तेव्हा श्रीधर स्वामी त्यांना साष्टांग दंडवत घालत. एरंडे स्वामींना ते कसं तरीच वाटायचं, अरे ज्यांच्या संसर्गामध्ये आपण राहिलो, ज्यांच्या सत्संगामुळं आपली एवढी प्रगती झाली, ते श्रीधर स्वामी आज आपल्याला साष्टांग नमस्कार घालतायत. कुणी कुणाला नमन केलं पाहिजे, पण दंडाचा नियम आहे. दंडधारी संन्याशांनी कुणाला नमस्कार करायचा आणि नाही ह्याचे नियम ठरलेले आहेत. त्यांना तसा प्रति नमस्कार करता येत नव्हता. आणि नंतर काही लोकांनी विचारलं की तुम्ही वरदपूरला का जात नाही हो? श्रीधर स्वामी तिथं असतात, पूर्वी तुम्ही श्रीधर स्वामींच्या संपर्कात होता, त्यांच्याबद्दल अत्यंत पूज्यभाव तुमच्या मनामध्ये आहे, असं सगळं असताना तुम्ही वरदपूरला का जात नाही? तेव्हा एरंडे स्वामींच्या मुखातील वाक्य आहे, ते म्हणाले मी तिथं जाणार, मी दंडधारी संन्यासी आहे आणि श्रीधर स्वामी मला साष्टांग नमस्कार करणार, हे काही मला सहन होत नाही. त्यांनी मला नमस्कार करावा एवढा मी मोठा नाही, पण शेवटी मी दंडधारी संन्यासी आहे आणि ते विद्वत संन्यासी आहेत, त्यामुळे ते मला नमस्कार करतात, म्हणून मी तिकडे जात नाही. म्हणजे मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे ह्याचा नित्य आणि अखंड अनुभव ज्या महापुरुषांना आहे श्रीधर स्वामींना, ते फक्त लोकाचार आणि शास्त्रांच्या नियमांचं पालन करणं या उद्देशानं, म्हणजेच स्वधर्म कर्मानुसार मर्यादा सांभाळणं, ह्यासाठी ते एरंडे महाराजांना नमस्कार करत असत. चाफळला राम मंदिराची समर्थांनी स्थापना केली आणि राम जन्मोत्सव सुरू झाले. जसा कालावधी पुढे जात राहिला तसं तसं त्या उत्सवांना, तिथं होणाऱ्या त्या उत्सवांना भरपूर गर्दी जमायला लागली. समर्थांचं नावलौकिकही सर्वत्र पसरला आणि उत्सवांना येणारे लोक उत्सव काळामध्ये रामरायाच्या दर्शनाच्या आधी, मारुतीरायांच्या दर्शनाच्या आधी, गणेश आहेत तिथं पूर्वाभिमुख, त्या गणपतीच्या दर्शनाच्या आधी समर्थांना नमस्कार करायचे. आणि हे समर्थांना काही पटायचं नाही. त्यांना वाटायचं की देवाची मर्यादा सांभाळली जात नाही. बरं, येणारे लोक हजारो आहेत, प्रत्येकाला हे किती वेळा आणि कोण सांगणार? म्हणून समर्थांनी काय ठरवलं? दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. चाफळच्या मागच्या बाजूला जो डोंगर आहे, रामघळ म्हणतात, तिथं त्या रामघळीत समर्थ राहायचे पूर्ण यात्रा संपेपर्यंत. फक्त रामनवमीच्या, रामजन्माच्या काही मुहूर्त आधी ते तिथं पोहोचायचे मंदिरामध्ये. का तर लोक मला येऊन नमस्कार करतात, रामरायाचा नमस्कार राहून जातो. मर्यादा, भगवंत हा भगवंत आहे आणि मी हा मी आहे, ही समर्थांची भावना आहे. इथं त्यांना वेदांत आणि ह्या गोष्टी आठवत नाहीत. हां, शेवटी राम आणि मी एकच आहे. काय फरक पडतो? मला नमस्कार केला काय, तो रामालाच पोहोचणार आहे. आणि खरं तसंच आहे की समर्थांना नमस्कार केला तर तो रामाला 100% पोहोचणार आहे. पण त्यांना ते मर्यादा भंग केल्याचं पातक लागल्यासारखं वाटतं.
कारण का स्वधर्म कर्माचे नियम पाळावे लागतात. म्हणून ही मर्यादा श्री समर्थ पाळत असत. जर ते पाळत असेल तर आम्ही पाळायला नको का? आमच्यामध्ये जी कर्मभ्रष्टता आजच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे, इतरांबद्दल मी बोलतच नाही आहे, पण जे स्वतःला पारमार्थिक म्हणतात त्यांच्यामध्ये सुद्धा जी कर्मभ्रष्टता निर्माण झालेली आहे ती या संतांच्या चरित्राचं अनुशीलन परिशीलन केलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण पण या कर्मभ्रष्टतेपासून दूर राहिलं पाहिजे. वेदांताच्या ठिकाणी आहे ती पारमार्थिक सत्ता आहे. पारमार्थिक सत्तेमध्ये त्याचा प्रयोग आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये व्यवहाराच्या नियमांनुसार शास्त्रांनी जे घालून दिलेले आहेत त्या नियमांनुसारच आपल्याला त्या मर्यादा सांभाळल्या पाहिजे. मी मगाशी उल्लेख केला भगवान रामचंद्रांचा. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. पुरुषोत्तम हे ब्रह्मवाचक आहे आणि मर्यादा हा धर्मवाचक शब्द आहे. मानवी मर्यादेमध्ये राहून म्हणजे धर्माचरण करून ब्रह्मप्राप्ती कशी करायची असते, म्हणजे अर्थकामाला धर्माचा अधिष्ठान देऊन स्वतःचा प्रपंच करून ब्रह्मप्राप्ती करता येते हे दाखवण्यासाठीच जणू काही भगवान रामचंद्रांनी मर्यादा पुरुषोत्तमाची भूमिका वठवली. सीतात्यागाचा प्रसंग आपल्याला ज्ञात आहे. बऱ्याच लोकांचा त्याच्यावर आक्षेप असतो. हे नीट आपण समजून घेऊया काय प्रकरण आहे. त्याच अनुषंगानं समर्थांनी गृहत्याग केला, आईचा त्याग केला, हेही प्रकरण त्याच अनुषंगानं समजून घेऊया. मर्यादा कशाला म्हणतात आणि इथं मर्यादा या शब्दातून मला आणखी एक आपल्याला गोष्ट सांगायची आहे की जेव्हा दोन भूमिकांमधील मर्यादा एकमेकांच्या विरोधात उभ्या राहतात, म्हणजे एक भूमिका समजा पतीची आहे, तर रामचंद्रांचा विचार केला तर पतीची भूमिका आणि राजाची भूमिका ह्या दोन्हीच्या भूमिकेच्या मर्यादा एकमेकांच्या विरोधात जेव्हा येतात तेव्हा कुणाचा तरी त्याग करावा लागतो आणि कुणाचा तरी स्वीकार करावा लागतो. ह्याचाही विवेक सत्पुरुषांमध्ये असतो. तीच गोष्ट समर्थांच्या चरित्रामध्ये वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा त्यांनी गृहत्याग केला त्यावेळेला पुत्र ही भूमिका आणि रामभक्त ही भूमिका ह्या एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिल्या. कुणाची मर्यादा सांभाळायची, एकाची मर्यादा सांभाळली की दुसऱ्याची मर्यादा उल्लंघन होणार आहे, तिचा अतिक्रम होणार आहे, अशी परिस्थिती निर्माण होते. पण त्यावेळेला महाविवेकी लोक कोणत्या मर्यादेचा त्याग करतात आणि कोणत्या मर्यादेचा स्वीकार करतात हे नीट समजलं म्हणजे आपल्या मनातील शंका दूर होतात. जेव्हा ऋषी अष्टावक्र रामरायांना भेटायला आले, रावण वध झालेला आहे, रामराय सम्राट बनलेले आहेत, सीतामाई 8 महिन्याच्या गर्भवती आहेत, अयोध्येत सगळा आनंद आहे. आणि त्यावेळेला अष्टावक्र मुनी रामाला म्हणतात, रामा राज्य नीट करतोयस ना? तेव्हा रामरायांच्या मुखातील शब्द आहेत, जणू काही ते नियतीच बोलत होते. ते म्हणाले, क्षमां सौख्यं च राज्यं च अथवा जानकीमपि आराधनाय लोकानां मुंचतो नास्ति मे व्यथा. फार मोठं वाक्य भगवान बोललेले आहेत. माझा क्षमाभाव, माझं सुख आनंद, हे राज्यसुद्धा आणि एवढंच कशाला माझी प्राणवल्लभा सीता मुंचतो ह्या सगळ्यांचाही त्याग जर करावा लागला तरी न अस्ति मे व्यथा, मला कोणतंही दुःख होणार नाही. कशासाठी? आराधनाय लोकांना, लोकांची आराधना करण्यासाठी. म्हणजे राजा हा अनभिषिक्त म्हणजे अभिषिक्त सम्राट जरी असला तरी तो काय आहे? सेवक आहे. आमचे सध्याचे माननीय पंतप्रधान, हिंदीमध्ये प्रधानमंत्री म्हणतात, हे स्वतःला जेव्हा प्रधान सेवक म्हणवून घेतात तेव्हा त्याचा संदर्भ कुठे आहे बघा. त्यांनी रामायणातून रामचंद्रांचा आदर्श म्हणून प्रधान सेवक ही बिरुदावली वापरलेली आहे. हे आम्हाला माहीतच नाही, कारण ते रामायण शिकलेले आहेत आणि ज्या पद्धतीने शिकायला हवं त्या पद्धतीने शिकलेले आहेत. टी व्ही बघून रामायण शिकलेले नाही आहेत.
प्रधान सेवक स्वतःला म्हणवून घेण्यासाठी रामचंद्रांची वचनं त्यांना माहिती आहेत की रामचंद्र काय म्हणालेले आहेत, या सगळ्यांचा त्याग मी करेन का, लोकांची आराधना करण्यासाठी. म्हणजे जो सम्राट आहे तो सम्राट शास्त्रानुसार जरी विष्णूचा अंश मानलेला आहे, रामराय तर स्वतःच विष्णू आहेत, तसे जरी असले लोकांच्या दृष्टीनं ते सत्य आहे, पण राजाच्या दृष्टीनं पुन्हा राजा त्यांचा सेवकच आहे. ही राजाची भूमिका पाहिजे. प्रजेनी राजाला भगवत स्वरूप मानायचं आहे, विष्णू मानायचं आहे, पण त्या म्हणून मी विष्णू झालो असं म्हणायचं नाही आहे. जे हिरण्यकशिपू हे हिरण्याक्ष ह्यांच्याकडून जी चूक झाली ती हीच झाली की मी म्हणेन तसं व्हायला पाहिजे. इथं रामराय स्वतः भगवान आहेत, पण ते काय म्हणतात, मी लोकांचा सेवक आहे. आराधनाय लोकांना, आराधना कोणाची करायची असते, जो आराध्य असतो त्याची आराधना करायची असते. आणि म्हणून आराध्य म्हणजे उपास्य आपलं जे दैवत आहे त्याच्या इच्छेनुसार वागायचं असतं. आता लोकांची इच्छा सीतामाईनं इथं राहणं योग्य नाही अशी झाल्यामुळं रामरायांनी सीतामाईंना कुठं सोडलं, वनात सोडलं. लोक म्हणतात वनात सोडलं, हे झालं ते झालं, तसं नाही आहे. विचारपूर्वक त्यांना वाल्मिकींच्या आश्रमाच्या तिथं सीमेवरती सोडलेलं आहे. आणि वाल्मिकी मुनींनी पुढं सर्व सीतामाईची व्यवस्था केलेली आहे हे रामचंद्रांना माहिती आहे. प्रश्न कुठे येतो, पतिधर्म म्हणजे पतिधर्माची मर्यादा आणि सम्राट धर्माची किंवा राजधर्माची मर्यादा एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिल्या. अशा अवस्थेमध्ये आपल्या पत्नीचा त्याग करणं हे पतिधर्माच्या विरोधात आहे, जेव्हा की तिचा काहीच दोष नाही आहे. आणि हे अग्निपरीक्षेच्या वेळेला सिद्ध झालेलं आहे. पण पतिधर्माची मर्यादा तिचा त्याग करायला परवानगी देत नाही आहे आणि राजधर्माची मर्यादा तिचा त्याग केल्याशिवाय शांत राहत नाही आहे. अशा पेच प्रसंगामध्ये कोणती बाजू घ्यायची. विवेकी लोक ज्याच्यात स्वार्थ नाही आणि ज्याच्यामध्ये समष्टीचा विचार आहे त्याची बाजू घेतात. म्हणून पतिधर्मापेक्षा राजधर्म श्रेष्ठ आहे हे लक्षात घेऊन रामरायांनी पतिधर्माचं उल्लंघन जरी होत असलं, म्हणजे पतिधर्माच्या मर्यादेचं जरी उल्लंघन होत असलं तरी त्या उल्लंघनामुळं राजधर्माची मर्यादा सांभाळली जाती आहे, मला ते प्रधान आहे म्हणून मी ते केलं पाहिजे, हा विवेक करून त्यांनी सीतात्याग केलेला आहे. समर्थांच्या बाबतीत हेच झालेलं आहे. 12व्या वर्षी त्यांना गृहत्याग करायला लागला, म्हणजे एका अर्थानं आईपासून दूर जावं लागलं. मातृसेवा करणं गरजेचं आहे, पण ते करताना पुत्रधर्म काय सांगतोय, घर सोडता येत नाही, आईची सेवा कर. पण भक्तधर्म आणि त्यांच्याकडून जो एक धर्मसंस्थापनेचं कार्य करायचं होतं ते कार्य घरात बसून होणार नव्हतं. त्याही अंगानं ह्यांचा त्याग केल्याशिवाय तुला तुझं इप्सित मिळणार नाही आहे. ह्या दोन मर्यादा एकमेकांच्या विरोधात जेव्हा उभ्या राहिल्या समर्थांच्या समोर, त्यावेळेला त्यांनी समष्टीचा किंवा बृहत श्रेष्ठ गोष्टीचा स्वीकार केला. आणि श्रेष्ठ गोष्ट काय आहे, प्रापंचिक कर्तव्यांपेक्षा पारमार्थिक कर्तव्य श्रेष्ठ आहे. प्रापंचिक कर्तव्यापेक्षा सामाजिक श्रेष्ठ आहे, म्हणजे वैयक्तिक कर्तव्यापेक्षा कौटुंबिक, कौटुंबिक कर्तव्यापेक्षा सामाजिक, सामाजिकापेक्षा राष्ट्रीय आणि त्याच्याहून श्रेष्ठ पारमार्थिक आहे. म्हणून समर्थांनी गृहत्याग केला. आणि म्हणून संतांनी त्यांच्याबद्दल, हे जेव्हा संतांना कळलं तेव्हा संतांनी त्यांच्याबद्दल साधू साधू असा उच्चार केल्याचं वर्णन समर्थ प्रतापात आहे, समर्थ प्रताप नावाच्या ग्रंथामध्ये. म्हणून ह्या मर्यादा पण कशा सांभाळाव्या लागतात हेही सद्गुरूंना माहीत असतं. मी एक आपल्यासमोर एक उदाहरण ठेवतो की जेणेकरून शिष्य आणि सद्गुरू ह्या संबंधामध्ये या मर्यादा कशा सांभाळल्या जातात हे आपल्या लक्षात येईल. श्यामाचरण लाहिडी नावाचे एक सत्पुरुष 19व्या शतकामध्ये काशीमध्ये होते. असं म्हटलं जातं त्यांच्या परंपरेमध्ये की ह्यांनी क्रियायोगाचं कार्यान्वयन केलं, जो द्वापार युगामध्ये प्रचलित होता आणि तो लुप्त झाला होता जणू काही, त्याचे अध्वर्यू मानले जातात. त्यांनी तो पुन्हा संचालित केला.
कलियुगामध्ये. ते विवाहित होते, मुलं बाळं होती, पत्नी होती, मोठा वाडा होता काशीमध्ये, आणि ते तिथं राहत असत. त्यांचे शिष्य वगैरे होते आणि गृहस्थ धर्मानुसार ते पत्नीबरोबर शयन करत असत. रात्री एक रात्र असं झाली, त्यांच्या पत्नीचं नाव हे श्यामाचरण लाहिडी, त्यांच्या पत्नीचं नाव काशीमणी. ह्या काशीमणी झोपल्या होत्या आणि अचानक त्यांना मध्यरात्री जाग आली आणि पाहतात तर काय आपले पतिराज आपल्या बाजूला नाही आहेत. त्यांना काही कळे ना, कुठे गेले असतील आत्ता. आणि मंदसा प्रकाश पसरलेला त्यांना दिसत होता, म्हणून सहज त्यांनी वर बघितलं. कारण त्यावेळेला आत्तासारखे काही दिवे आणि बल्ब असं नव्हते प्रकार, अंधार असायचा. हा मंद प्रकाश कुठून येतोय वरून म्हणून वर पाहिलं तर त्यांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. त्यांचे पती पद्मासन घालून आकाशामध्ये स्थिर झाले होते, अर्धोन्मिलित दृष्टी होती आणि अनेक देवी देवता त्यांच्याभोवती फेर धरत होते, नृत्य करत होते आणि त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करत होते. ते दिव्य पुष्प त्यांना दिसली सगळी आणि ते अवाक झाले. आपला पती असा आहे आपल्याला माहीत देखील नाही. आणि ह्या जाग्या झालेल्या आहेत हे कळल्यानंतर लाहिडींनी डोळे उघडले. देवी देवतांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि देवी देवता त्यांना, त्या काशीमणींना त्यांनी आशीर्वाद दिला आणि अदृश्य झाल्या. आणि श्यामाचरण लाहिडींनी पहिल्यांदा त्यांच्या मुखातून काशीमणींच्या संदर्भात असा शब्द उच्चारला, हे नारी. पत्नी किंवा काशीमणी असं नाव घेतलं नाही, ह्याच्या आधी तसं घेत असत. हे नारी, माझं खरं स्वरूप काय हे तुला आज कळलं असेल. ते म्हणाले, हो काय आहे, तुझा अनुग्रहाचा काळ योग आलेला आहे म्हणून मी हे स्वरूप प्रकट केलेलं आहे आणि तुला मी आता अनुग्रह देत आहे. इथून पुढं आपला संबंध हा गुरु शिष्यांचा असेल, पती पत्नीचा नाही. त्यांनी अनुग्रह दिला, त्यांनी वंदन केलं त्यांना आणि काळ असा पुढे जात राहिला. काही महिने गेले. पण कसं असतं, प्रपंचाची ओढ अशी काही असते विशेष की आपल्याला आपली भूमिका बदललेली आहे हे लक्षात येत नाही, ज्याला रोल चेंज म्हणतो. नाटकामध्ये एकच व्यक्ती 2-3 भूमिका करत असते. कधी कधी या भूमिकेतील संभाषण म्हणजे डायलॉग्स दुसऱ्या भूमिकेत म्हटले तर चालतील का. पण माणसाला हे या संसारामध्ये हे लक्षात येत नाही, त्याला हे सगळं सत्य वाटतं. ही पण एक नाट्यशाळा आहे आणि वेगळ्या वेगळ्या भूमिका आपण करतो आहोत याची जाणीव माणसाला नसते, पण ती सद्गुरूंना असते. हे अखंड ध्यानधारणा करत बसलेले असायचे, क्वचित झोपायचे. बरं, त्या दिवसापासून पुन्हा त्या खोलीमध्ये ते कधी झोपायला गेले नाहीत. कारण आता गुरुत्वाची मर्यादा सांभाळली पाहिजे. पतिधर्म आत्तापर्यंत सांभाळला, पण आता गुरुत्व पुढं आलं. आता त्यांनी गुरुत्वाची मर्यादा सांभाळायला सुरू केली. आपण मर्यादा हा शब्द बघतोय. आणि ते ध्यानधारणा करत असत. बरं, बाहेर कुठं कामाला जात नसत. पूर्वी जे काही काम केलं होतं रेल्वे खात्यामध्ये तेवढंच त्यांचं काम होतं. ह्यांना असं वाटायला लागलं की ह्यांचं माझ्याकडं लक्षच नाही आहे. सारखं ते आपल्या साधू लोक येतात, काशीमध्ये साधू लोक भरपूर, ते लोक यांना भेटतात, त्यांचे शिष्य भेटतात, माझ्याकडे ह्यांचं लक्षच नाही आहे. मुलांकडेही पाहिजे तसं लक्ष नाही आहे आणि बाप म्हणून लक्ष नाही आहे, माझ्याकडं पती म्हणून लक्ष नाही आहे. आणि काही दिवस गेले. दुपारच्या वेळी हे श्यामाचरण लाहिडी त्याच खोलीमध्ये जिथं अनुग्रह झालेला आहे आणि जिथं हे दिव्य दर्शन त्यांना झालेलं आहे त्याच खोलीमध्ये काहीतरी वस्तू आणण्यासाठी गेले आणि ह्यांचं लक्ष तिकडे गेलं आणि ह्या त्यांच्या मागोमाग लगबगीनं गेल्या काशीमणी. आणि तिथं गेल्यानंतर हे परत येत होते तेवढ्यात त्यांनी तिथं त्यांना रोखलं, कारण बाहेर शिष्य बसलेले आहेत, त्यांच्यासमोर बोलणं उचित नाही. म्हणून त्याच खोलीमध्ये त्या म्हणाल्या, काय चाललंय तुमचं, पतिधर्माचं काय, काही काम करत नाही आहात तुम्ही, धन संपत्ती धनधान्य ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, मुलांकडे तुमचं लक्ष नाही आहे, माझ्याकडं लक्ष नाही आहे, हे तुमचं काय चाललेलं आहे. असं काशीमणी श्यामाचरण लाहिडींना बोलतात न बोलतात
अदृश्य, दिसेच ना आजूबाजूला. तर एकदम घाबरल्या, थरथरायला लागल्या आणि क्षमायाचना करायला लागल्या. सद्गुरुदेव मला क्षमा करा, मी क्षणभर विसरले की मी तुमची शिष्य आहे आणि तुम्ही माझे गुरुदेव आहात. पती पत्नी हे नातं आता गौण झाले किंवा संपलेलंच आहे. खरं तर आत्तापर्यंत त्यांच्या दृष्टीनं होतं, श्यामाचरणांच्या दृष्टीनं ते संपलंच होतं. मला क्षमा करा, माझी ही पापी दृष्टी आपले पवित्र चरण पाहू शकत नाही आहे, मला क्षमा करा, मला दर्शन द्या. मग पुन्हा आकाशातून आवाज आला, हे नारी वर पहा. आणि मग त्यांनी पुन्हा वर पाहिलं तर ते तेजस रूपामध्ये त्यांचा देह आकाशामध्ये असा तरंगत होता. आणि ते म्हणाले की तुझी इच्छा माझा एक शिष्य पूर्ण करेल, मी तुझा गुरु आहे, पती राहिलो नाही आहे, हे विसरू नकोस. आणि तिथून ते अदृश्य झाले आणि बाहेरच्या बैठकीच्या खोलीत पुन्हा पद्मासन घालून ध्यानधारणा करताना दिसले. म्हणजे जेव्हा दोन किंवा दोनाहून अधिक भूमिका एकमेकांच्या विरोधात उभ्या राहतात त्यावेळेला एक भूमिकेची मर्यादा सांभाळताना दुसऱ्या भूमिकेची मर्यादा भंग होत असते. मग कोणती भूमिका सांभाळायची आणि कोणत्या भूमिकेची मर्यादा उल्लंघन झाली तरी चालेल, ही गोष्ट सद्गुरूंना उत्तम पद्धतीने माहीत असते. अशा अंगाने सुद्धा सद्गुरू मर्यादांचं पालन करतात. म्हणजे काल जो आपण विषय बघितला की जिथं प्रत्येक लक्षणाचं प्रतिष्ठित रूप किंवा प्रत्येक लक्षणाचं गौरव किंवा पराकाष्ठा ह्या अर्थानं मर्यादा हा शब्द. आणि आज आपण पाहतोय की प्रत्येक भूमिकेला एक चौकट असते, विशेष करून व्यवहारामध्ये. त्या व्यावहारिक स्तरावरती ती चौकट न भंग होऊ देता स्वतःला ब्रह्मस्वरूप मानणारे सद्गुरूसुद्धा लोकाचाराप्रमाणे त्या चौकटीच्या अंतर्गत कसं काम करतात. आणि 2-3 धर्म एकमेकांच्या विरोधात जरी आले तरी कुठल्या धर्माला म्हणजे कोणत्या कर्तव्याला ते प्राधान्य देऊन त्याची मर्यादा सांभाळतात. त्या मर्यादा सांभाळताना इतर कोणत्या मर्यादा भंग होतात इकडे ते लक्ष देत नाही. हा विवेक त्यांच्यात असतो. ह्या अर्थानं मर्यादा हा फार महत्त्वाचा सद्गुण सद्गुरूंचा म्हणून समर्थांनी सांगितलेला आहे. हे सर्वच सद्गुण अत्यंत चिंतनीय महनीय आहेत. त्याचं आपण चिंतन करूया. सगळ्यांना मी विनंती करतो की आज जे काही आपणासमोर मांडण्यात आलं त्याचं आपण अवश्य चिंतन करावं. उद्या आपण पुन्हा पुढील विचार श्रवण करण्यासाठी भेटणार आहोत. सर्वांना वंदन करतो, माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.